विजय वडेट्टीवारजी, एन्काउंटर झाल्याचं समजतंय आणि पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ हा गोळीबार केल्याचं समजतंय. तुमची पहिली प्रतिक्रिया काय? हे सगळंच प्रकरण फार मोठं प्रकरण आणि मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये बदलापूर प्रकरणावरून ज्या प्रकरणावरून जे पूर्ण हादरलं होतं, महाराष्ट्र आणि देशही हादरलेला होता आणि या प्रकरणामध्ये लोकांच्या मनामध्ये एक प्रचंड अशी संताप होता. त्यामुळे जी झालेली आंदोलनं महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेर, पोलिसांना हे प्रकरण हाताळताना दिरंगाई केली. गृह खात्यांनी या प्रकरणामध्ये आरोपीला अडकवताना त्यांची भूमिकाही स्पष्ट नव्हती आणि विशेष म्हणजे या प्रकरणामध्ये जे आंदोलन झाल्यानंतर कारवाईची सूत्र हल्ली गेली, परंतु अद्यापही त्या शाळेच्या RSS आणि भाजपच्या संबंधित व्यक्तीवर, शाळेच्या संस्था चालकावर, ज्याने हे प्रकरण माहीत असूनही पोलिसांकडे तक्रार देण्यामध्ये दिरंगाई केली, प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला, अशावर अद्यापही कुठलीही कारवाई होत नाही. ते फरार आहेत असं माझी माहिती आहे. ज्यांना आपण अटक केली हे या प्रकरणामध्ये, त्यांना सुद्धा एखादा रिमांडमध्ये, कस्टडीमध्ये किंवा तुमच्या पोलिसांच्या संरक्षणामध्ये असलेला व्यक्ती त्याला हाताळताना किती सावधगिरी बाळगायला पाहिजे. पण ते मला वाटतं हे प्रकरण सगळेचे काही झालंय असं मला दिसतंय. या प्रकरणाचा जो मुख्य आरोपी आहे त्याला संपवून पूर्ण प्रकरणाची फाईल बंद करण्याचा कट असू शकतो. त्यामागे कुठले तरी सूत्रधार असू शकतात. म्हणून हे सर्व प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेऊन याची न्यायिक चौकशी होण्याची आवश्यकता आहे, उच्चस्तरीय चौकशी होण्याची आवश्यकता आहे. या प्रकरणामध्ये मुख्य आरोपीला संपवून जे काही आरोपी आहेत, जे भाजपचे आणि RSSशी संबंधित आहेत, त्यांना वाचवण्याचा तर प्रयत्न करत नाही ना सरकार, अशी किंवा पोलीस, अशी शंका घेण्याला वाव आहे. वडेट्टीवारजी, अशा स्वरूपाच्या घटना आपण उत्तर प्रदेश किंवा बिहारमध्ये घडल्याचं ऐकलं होतं. नागपुरात सुद्धा म्हणजे तुमचं जे होमटाऊन आहे तिथे सुद्धा अक्कू यादव सारखी घटना घडली होती. या घटना आता महाराष्ट्रात जर घडू लागल्या असतील तर कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीनं ती चिंतेची बाब वाटत नाही आहे का? नक्कीच. तुम्हाला मी आज माझ्याकडे नागपूरच्या महानगरपालिका नागपूर कमिशनरेट मधून जी माहिती क्राईमची आली, माहितीच्या अधिकारात मी तुमच्याकडे पाठवेल. 1 जानेवारी ते 31 ऑगस्टच्या दरम्यान 6,800 गुन्हे नोंदले गेले. त्यातील 158 रेपचे गुन्हे आहेत, पोलिसांनी दिलेली माहिती आहे, आणि 263 ही हे विनयभंगाचे गुन्हे आहेत. आणि खुनाचे गुन्हे सुद्धा 100 वर या 8 महिन्यात झाले. तर कायदा सुव्यवस्थेचा, गृहमंत्र्याच्या जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचे एवढे दिनवडे निघाले असतील, कायदा सुव्यवस्था पूर्णतः संपली असेल, तर महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती असेल. म्हणजे तुम्ही बिहार आणि UP त्यापेक्षा भयानक परिस्थिती महाराष्ट्राची आता झालेली आहे. आणि ते सर्व आकडे ते सांगत आहेत की कायदा सुव्यवस्था महाराष्ट्रात नावालाही शिल्लक राहिलेली नाही. वडेट्टीवारजी, आत्ताच तुम्ही न्यायालयीन चौकशीची या प्रकरणात मागणी केलेली आहे. कशा पद्धतीनं या सगळ्या मागणीचा आपण पाठपुरावा करणार आहे? उद्यापासून तुम्ही या प्रकरणात नेमका कसा पाठपुरावा करणार आहात? या प्रकरणाची चौकशी होईस्तोवर आम्ही स्वस्थ बसणार नाही. नेमकं प्रकरण हे समोर आलेलं, नेमकी घटना आणि सत्यता समोर येण्यासाठी आम्ही उद्या राज्यपालांनाही पत्र लिहू, संबंधित मंत्र्यांना, संबंधित या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, गृह खात्याच्या प्रमुखांना, सगळ्यांना लिहून या संदर्भातली माहिती मागू, माहिती संपूर्ण आपल्या चौकशीची मागणी करू. जर सरकार यामध्ये वेळ काढूपणा करेल तर आम्ही वेळ प्रसंगी न्यायालयाचाही दरवाजा ठोकू आणि याची मागणी, चौकशीची मागणी करू. धन्यवाद विजय वडेट्टीवारजी. विरोधी पक्षनेते विधानसभेचे विजय वडेट्टीवार हे आपल्यासोबत बोलत होते. त्यांनी जी माहिती दिली आहे किंवा मागणी केलेली आहे, न्यायालयीन चौकशी या सगळ्या प्रकरणाची झाली पाहिजे, कारण कुठेतरी या प्रकरणात त्यांनी संशय व्यक्त केलेला आहे आणि या सगळ्याचा खुलासा होण्यासाठी न्यायालयीन चौकशी या प्रकरणाची होणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपण राज्यपाल असेल किंवा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृह विभागाचे प्रमुख या सगळ्यांना प्रश्न विचारणार असल्याचं ते म्हटलेले आहेत.